जगदंबा माता की जय। आज अत्यंत हर्ष होतो मला, कारण आपण काल महिला जागतिक दिवस साजरा केला आणि आज आपल्या कथेमध्ये एक विशेष अतिथी आलेले आहेत, डॉक्टर अशोक साहेब। खूप मला आनंद झाला, कारण मला खट्टूजींना सांगितलं, ते म्हणले दीदी हे बघा, आपण काही पण धार्मिक काम करतो ना, त्या धर्माचा उपयोग समाजासाठी काहीतरी झाला पाहिजे। तर मी शिकलो आणि माझ्या विद्येचा समाजाला काही उपयोग नाही, व्हॉट इज द यूज? अरे बाबा, मोठा झालास, मोठा डॉक्टर आहेस आणि समाजाला काहीच उपयोगाचा नाही आहेस, व्हॉट इज द यूज मला सांगा। बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर। फळ जरी तोडा म्हणलं म्हणे, त्या खजुराचे एकदम वर असतात आणि झाडही काही कुणाला छाया देत नाही, मग उपयोग काय त्याचा नुसतं मोठं असून? म्हणून समाजामध्ये अनेक लोक नुसते नावाचे मोठे असतात, त्यांचा समाजासाठी काहीही उपयोग नसतो, असे काही लोक। पण असे आदर्श काही लोक असतात की बाबा आम्ही डॉक्टर झालो तर फक्त आमच्यासाठी नाही। आज यांच्या हॉस्पिटलमध्ये जे काही स्त्रियांना मुली होतात त्या प्रत्येक आईला हे साडी देतात। साडी देतात म्हणजे काय? सत्कार करतात, सेलिब्रेटिंग वुमेनहुड, की स्त्री आहेस, आई झाली आहेस, मुलीची आई झाली आहेस, त्यामध्ये विशेष म्हणून एक उपहार दिला जातो, असा यांचा उपक्रम। आणि 14 तारखेला यांचा वाढदिवस आहे, नेमकं मी नाही आहे त्या दिवशी, आणि त्यांनी सांगितलं मला दुसरं काही देऊ नका, ज्यांना द्यायचं असेल ते साड्या द्या। आता विचार करा, यांना काही साड्याची कमी आहे का? का असं म्हणले असतील? हे बघा, आपल्या पैशाने आपण देतो वेगळी गोष्ट आहे, आपल्या माध्यमातून समाजाला एक दिशा देणं खूप गरजेचं आहे, की बाबा तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये हातभार घाला। हातभार घालायचं आपल्याला, मुख्य काम हेच करतात। मग म्हणून म्हटलं चला, आज काल आपण स्त्री जागतिक दिवस सेलिब्रेट केला, आज सुद्धा या कार्यामध्ये आपण काहीतरी निमित्त व्हावं। इतक्या चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर आपण आशीर्वाद देतो, काय द्यावं? चला आपण एक 25 साड्या आपण यांना देऊयात आणि भरभरून आशीर्वाद देऊ की ह्यांचं जे कार्य आहे तसं खूप यांनी करावं, उत्तरोत्तर यांचं काम असं वाढत जावं आणि भगवतीची कृपा यांच्यावरती भरपूर राहावी, असं व्यासपीठावरनं आशीर्वाद। जगदंबा माता की। तर आजचा प्रसंग इथं आपण संपूया। आरतीच्या पूर्वी डॉक्टर अशोकजींचा आपण सत्कार करूया, त्यांना मी व्यासपीठावरती येण्याचं निमंत्रण देते। जगदंबा माता की, बोल भवानी की जय। जोरदार टाळ्या आणि सगळ्यांनी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। सर्वांना कळवण्यात येते की उद्या सोमवार सकाळी आणि संध्याकाळी ज्यांना भगवतीची आरती करायची आहे त्यांनी तुळजापूर देवीच्या प्रवेशद्वाराजवळ टेबल मांडलेला आहे, त्या टेबलवर आपलं नाव नोंदणी करावी। सकाळी संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 10 नंतर। ज्याला 7ला करायची त्यांनी अगोदर 7चं नाव द्यावे